कीर्तनाची वारी। आमच्या जिजाऊ साहेब जेवणाचा डबा घेऊन निघाल्या. जात असताना त्या ठिकाणी त्यांच्या पायात काटा भरला. काय भरला? बोलत चला. तुम्ही काय नाराज आहे माझ्यावरती? बोलत चला. काय भरला? काटा. आणि महाराज काटा भरल्यानंतर म्हटले आई ग म्हटल्यानंतर त्या ठिकाणी एक गुराख्याचं रूप घेऊन एक छोटस पोरग, हातामध्ये काठी आहे, खांद्यावरती घोंगडी आहे, डोक्याला सुंदर असा गंध आहे, एक छोट्या मुलाचं रूप घेऊन या विश्वाचा नायक, जगाचा जगन्नाथ, अखिल कोट ब्रह्मांडाचा धनी पांडुरंग परमात्मा लहान मुलाचं रूप घेऊन आला. आणि घेऊन आल्यानंतर सांगितलं आई साहेब काय झालं? तेव्हा माझ्या आऊलींनी सांगितलं, माझ्या जिजाऊंनी सांगितलं की माझ्या पायात काटा भरला. त्यावेळेस त्या मुलाने सांगितलं का हो तुमच्या पायातला काटा मी काढू का? ऐका, मी स्त्री शक्तीची ताकद सांगतोय, स्त्रीची ताकद सांगतोय, स्त्रीचा किती त्या ठिकाणी आधीर आतिथ्य होतं ते सांगतो आहे. विठ्ठल 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 म्हणजे तुमचा काटा मी काढू का? म्हणले का रे तू कालचा शेंबडा पोरगा आणि तू काय माझ्या पायातला काटा काढणार? विश्वाच्या नायकानं सांगितलं, मुलाचं रूप घेऊन आलेल्या त्या ब्रह्मांडाच्या धन्यानं सांगितलं मी चांगल्यांचे काटे काढले, हा काटा काहीच महाग नाही. म्हणाले ठीक आहे काढ मग काटा. इथं बसलेल्या माझ्या मातृवर्ग मला सांगा आपल्याकडे काटा काढण्याची काय पद्धत आहे? पहिली, ज्याच्या पायात काटा भरला त्याचा पाय आपल्या मांडीवरती घ्यायचा आणि मांडीवरती घेतल्यानंतर आपल्या तोंडातला थुंका त्याच्या पायाला लावायचा आणि हळूच काटा तुत्या का आम्हाला रोजानं. विठ्ठल 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 विश्वाच्या नायकानं ब्रह्मांडाच्या धन्यानं श्री आमच्या जिजाऊ साहेबांचा पाय जो होता तो आपल्या मांडीवरती घेतला आणि मांडीवरती घेतल्यानंतर आपल्या तोंडातला थुका त्या जिजाऊंच्या पायाला लावला, पायातून काटा काढला. विश्वाच्या नायकानं तुकोबारायांच्या पत्नीचा आमच्या जिजाऊ साहेबांचा पायातला काटा काढावा. किती अधिकार माझ्या जिजाऊ साहेबांचा, आज या ठिकाणी किती त्यांचा अधिकार असेल स्त्री शक्तीचा. विठ्ठल 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 विठ्ठल. मला सांगायचं एक आहे, या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नी भजन मग त्या ठिकाणी डोंगरावरती गेल्यानंतर तुकोबारायांनी विचारलं आवले तुला आज वेळ का झाला येताना? त्यावेळेस सांगितलं हो माझ्या पायात काटा भरला होता. काटा भरला असताना कोणीतरी एक छोटा मुलगा आला, त्यांनी माझ्या पायातला काटा काढला. म्हणाले कोण होता? त्याचं नाव काय होतं? सांगितलं त्याचं नाव ना तुमच्या त्या पांडुरंगाचं त्या विठेवरच्याचं त्या काळ्याचं नाव आहे ना, तेच त्याचं नाव होतं विठू. म्हणले अगं तो दुसरा तिसरा कोणी नव्हता, ब्रह्मांडाचा धनी पांडुरंग परमात्मा होता. इतका अधिकार स्त्री शक्तीचा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज ऐका, एक दिवस काय झालं, विश्वाच्या नायकाचं जनाबाईचं आणि पांडुरंग परमात्म्याचं एक दिवस भांडण झालं. काय झालं? भांडण. मग त्या भांडणामध्ये आमच्या जनाबाईंनी देवाला शिव्या दिल्या. शिव्या, इतका अधिकार जनाबाईंचा होता. ऐका, जनाबाईंचा अधिकार किती, ज्या वेळेस गौऱ्या चोरीला गेल्या, चोरीला गौऱ्यांमधून विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता. श्री शक्तीचा मी त्या ठिकाणी या ठिकाणी स्त्री शक्तीचा महिमा सांगतो आहे, स्त्री शक्तीचं महत्व सांगतो आहे. स्त्री आज काळाची गरज आहे, मी हे तुम्हाला या अभंगातून सांगतो आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज ऐका ना, त्या ठिकाणी जनाबाई देवाशी भांडत असताना सांगितलं देवा का रे प्रत्येक वेळेस तू असा अपराध का बरं करतो? जो चांगला आहे त्याच्याशी वाईट तू का बरं वागतो? मी चोरी केली नाही तरी तू माझ्यावर चोरीचं त्या ठिकाणी आळपाठी मागे लावला. पण ऐक देवा, तू जरी असा असला पण एका ठिकाणी जनाबाई म्हणतात माझा रंग तुझे गुणी मने नाम बाई असं म्हटल्यानंतर विश्वाचा नायक म्हणाला जने तू खूप पुढचं बोलली, आता बोलू नको. माझा रंग तुझे गुणी नाही, रंग माझा आहे, गुण तुझे आहे. म्हणाले देवा तू एवढा हुशारकीनं बोलतो ना, पण ऐका जनाबाईचा अधिकार किती होता, स्त्रीचा अधिकार किती आहे. जनाबाईंनी सांगितलं देवा मी तुला एक फॉर्म्युला सांगते. फॉर्म्युला म्हणले सांगा. म्हणाले मला तू फक्त या ठिकाणी लाल रंगाचं सफेद रंग करून दाखव. म्हणाले ठीक आहे. महाराज असं म्हटल्यानंतर देवानी सगळे फॉर्म्युले वापरले, एकही फॉर्म्युला कामाला आला नाही. तेव्हा जनाबाईंनी सांगितलं
त्या ठिकाणी लाल रक्ताचं फक्त सफेद रंग एकच करू शकते, ती म्हणजे स्त्री आणि ती म्हणजे आई. लाल रक्ताचं सफेद दूध फक्त आईच करते. विठ्ठल विठ्ठल. त्यावेळेस विश्वाच्या नायकानं जगाच्या जगन्नाथानं सांगितलं जाणे तुझा अधिकार मोठा आहे. मग त्या ठिकाणी विश्वाच्या नायकानं माघार घेतली, भांडण मिटलं. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज ऐका, असं असताना सकल संत चरित्रामध्ये गोड वर्णन आलेलं आहे. सकल संत चरित्रामध्ये वर्णन असं आलेलं आहे, श्यामा नावाची वेश्या होती. कालांतराने बिदरच्या बादशाच्या राज दरबारात ती नाचण्याकरता जायची बरं का महाराज. नाचण्याकरता जात असताना बिदरच्या बादशानं सांगितलं, माझ्या राज दरबारात नाचली, तुला जे काही पाहिजे ते देईल. म्हणाले ठीक आहे. कालांतराने कर्म धर्म संयोगाने तिला एक मुलगी झाली. तिचं नाव कानोपात्रा ठेवलं. मुलगी आता मोठी मोठी होत गेली आणि मुलगी मोठी मोठी होत असताना एक दिवस बिदरच्या बादशाची स्वारी दरवाजातून जात होती आणि जात असताना बिदरच्या बादशाला पाहिलं, इतकी सुंदर, इतकी रूपवान, इतकी गुणवान देखणी पोरगी कोणाची. म्हणून त्या ठिकाणी सर्व शिपायांना बोलावून घेतलं आणि बोलावून घेतल्यानंतर सांगितलं, या मुलीचा तपास काढा, ही कोणाच्या घरातली आहे. शिपायांनी तपास काढला. म्हणाले उद्यापासून तिच्या आईसोबत तिलाही नाचायला बोलावून घ्या. कोणी सांगितलं? राजानं. पण ऐका, स्त्रीचा अधिकार किती, स्त्रीची ताकद किती. कानोपात्रेनं सांगितलं, आई आई तुझं आयुष्य त्याच्या दरबारात नाचता नाचता गेलं, पण मला माझं आयुष्य त्याच्यात घालवायचं नाही. माझ्यासारखा रूपवान, सुंदर, गुणवान जो कोणी असेल, मी त्याच्याच राज दरबारात नाचेल. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणाले, अगं राजा आहे तू, राजा हट्ट आहे. राजा हट्ट पुढे काही चालत नाही. राजा हट्ट शास्त्रानं 3 हट्ट सांगितलेला आहे. किती? 3. पहिला म्हणजे स्त्री हट्ट, दुसरा म्हणजे बाल हट्ट आणि तिसरा म्हणजे राज हट्ट. म्हणले त्याचा जर राज हट्ट असेल, माझाही स्त्री हट्ट आहे. मी त्याच्या राज दरबारात नाही नाचणार. माझ्यासारखा सुंदर रूपवान जोपर्यंत मला भेटत नाही, तोपर्यंत राजाच्या राज दरबारात नाचणार नाही. ज्या दिवशी मला सुंदर रूपवान गुणवान भेटेल, मी त्याच्या पुढे नाचेल. महाराज ठीक आहे. कानोपात्रा आता बाबांसोबत वारीला निघाली. वारीला जात असताना त्या ठिकाणी कानोपात्रा पंढरपुरात आल्यानंतर त्या ठिकाणी पांडुरंगाकडे जेव्हा बघितलं, आता कानोपात्रा म्हणाले, आजपासून देव माझा, मी देवाची, ही अवस्था प्राप्त झाली. कानोपात्रा त्या ठिकाणी पंढरपुरात राहू लागल्या. देवाची वारी, कीर्तनाची वारी.